नमस्कार, मी परमदास जाधव. आज शनिवार 7 मार्च 2026. आज दिवसभरात ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात समजून घेऊया. शेतीची बातमी. महाराष्ट्रात आज सोयाबीनला भाव रुपये 5,125 प्रति क्विंटल आहे. सर्वात जास्त भाव हा 5,575 प्रति क्विंटल मिळत आहे. भाव चांगला आहे. आजचा हा भाव आहे. घरात जर सोयाबीन पडलेला असेल, जर विकायचा असेल तर विचार करून बघा. जर विकता आला तर विका, कारण आज हा सगळ्यात जास्त भाव आजचा आहे सोयाबीनचा. मार्च महिन्यात उन्हाळा वाढतो आहे, तर पिकांना संध्याकाळी पाणी द्या. दिवसा पाणी दिल्यास ते पाणी झिरपून जाईल किंवा उन्हात पिकाला लागू पडणार नाही. आजचे थोडक्यात हवामान सांगतोय. महाराष्ट्रात आज तापमान 33.36 सेल्सिअस होता. ऊन मात्र तीव्र होता. उद्याही असाच ऊन राहील. दुपारी शेतात जाताना किंवा काम करताना समोर पाण्याची बाटली ठेवा. टाळता आलं तर दुपारी कामाला जायचं टाळा. सकाळी किंवा संध्याकाळी कामाला जा. शिक्षणाची बातमी सांगतोय. 10वीचा निकाल हा मे महिन्यामध्ये लागणार आहे. जर MPSC चे विद्यार्थी असतील, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज भरण्याची तारीख सध्या आहे. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर मग mpcgovernment.com वर लगेच अर्ज करा. शेअर बाजार थोडक्यात सांगतोय. काल शुक्रवार सेन्सेक्स 1097 अंशांनी घसरून तो 78,119 रुपयांनी बंद झाला. अमेरिका इराण संघर्षामुळे तेलाचा भाव हा गगनाला भिडलेला आहे. वाढत्या बाजाराचा दबाव आला. गुंतवणूकदारांना थोडा तज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही गुंतवणूक करा. जरा गुंतवणूक तज्ञांना विचारूनच करत जा. आता पुढची बातमी क्रिकेटची. T20 मध्ये वर्ल्ड कप 2026 सेमीफायनल मध्ये भारताने इंग्लंडच्या 7 धावांनी हरवले इंग्लंडला. भारताने 253 7 गडी बाद धावा केल्या होत्या. तर उद्या 8 मार्च रोजी अहमदाबादला न्यूझीलंड विरुद्ध फायनल मॅच. भारत आणि न्यूझीलंड अशी दोघा मिळून उद्या फायनल मॅच आहे. सरकारी योजना. PM किसानची योजनेचा 19वा हप्ता लवकरच येणार आहे. जर तुम्ही KYC केली नसेल तर लगेच KYC पूर्ण करून घ्या, नाहीतर शेतकरी PM किसान योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. आरोग्याची बातमी सांगतोय. उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका वाढतोय, तर दुपारी बाहेर जाणे टाळा. जर टाळता आलं तर बाहेर पडू नका आणि दिवसभर भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात फिरताना किंवा कुठे जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. आजची चांगली बातमी सांगतोय. एक आपली भारतीय विद्यार्थी मुलगी आहे. ती नासाच्या सायंटिस्ट कॉम्पिटिशन मध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. अशी ही आजची घडामोड होती. धन्यवाद.